स्थितं गगन सदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यं विमानवचनं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तन्नमामि। श्री गुरु महागुरु श्री गुरुवे महागुरुवे तन्नमामि। ओम नमो जियाद्य ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय सोमवेद्य देवा तूच गणेश सकलार्थमती प्रकाश मणे निवृत्तीदासु अवधारी जो अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तो ज्ञान राजा तया घडे महापुण्य राशी। नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराजी पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अंबा भवानी माता की जय। ज्ञान सिद्धम तपसिद्धम सर्वसिद्धम शिवप्रदम स्वयं सिद्धम हम वंदे सद्गुरु। न्यामाहुं सर्वलोकानां प्रकृतिशास्त्रपारगाः तामधर्मचारिणे परं शिवं त्रैलोक्यसम्पदः लेख्यसमूह लेखनवित्य सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। शिवाय ब्रह्मणे नमः। मूकं करोति वाचलं पुंगलंघयते गिरियं यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवः। ज्याच्या कृपेमुळे मुका बोलू शकतोय, ज्याच्या कृपेमुळे मुका बोलू शकतोय, ज्याच्या कृपेमुळे पांगळा पर्वत चढू शकतोय, ज्याच्या कृपेमुळे विष अमृत होते, करुणानिधी कृपानिधी असलेला संत, जगत्याला अधिष्ठान असलेला, जो निर्विकार रूप से स्थित हुए अविद्याकृत कल्पित कार्य को आश्रय है सो अधिष्ठान। अधिष्ठान कशाला म्हणावा? निर्विकार रूप से स्थित आहे तो, कुठं हलत नाही ते। अखंड मंडलकारम व्याप्तमेव चराचरम तत्पदम दर्शितम मेन तस्मै श्री गुरुवे नमः। तसा जगव्यापकी असलेला श्रीहरी पांडुरंग परमात्मा महादेवाला वंदन करून, शिवशक्ती नामभेद आहे। 1 रुपयाचं नाणं, 1 रुपये नाणं बघितलं की चित्तपट्ट, चित्तपट्ट असं 2 नावं आलं तर ते नाण्यावरच आहेत, नाणं सोडून नाही। म्हणून शिवशक्ती हा नामभेद असला तरी तर रूप एकच आहे, एकच आहे। अशा माझ्या जगदकर्ता राणी जगदंबा जगद उद्धार काही त्वरित बंदळ बेदरीन खोंबा यंबंथे। ज्या ज्या वेळेला भक्तावर संकट येते, ज्या ज्या वेळेला भक्तांनी ते आतुरतेने त्याचा धावा करतात, त्या वेळेला माझी अंबा भवानी शक्ती रूपानं त्या भक्तावर आलेले संकटाला
सर्व दुःखोन की निवृत्ती परमानंद प्राप्ती. आपल्यावर आलेलं संकट, आपल्यावर आलेलं दुःख त्या अंबा भवानींचं श्रद्धेनं, भक्तीनं, मनानं हंबलिट्टू करीदवडे ओवानलो शिवनो. हंबल म्हणजे भावानं पुकारलं तर ते लगेच येते म्हणे. पाची पांडव जेवायला बसले होते. द्रौपदी वाढली ताट. मग द्रौपदी ताट वाढली, म्हणले अजून एक 1.25 ताट ठेवली. पांडव म्हणले हे कोणासाठी? माझ्या भावासाठी. भावासाठी? आता भाऊ कुठं आहे, आम्ही कुठं? आमच्या भाऊ येऊस तर तुम्ही जेवण करायचं नाही, भाऊ आल्यावर जेवायचं. भावाला घेऊन जेवा म्हणली त्यांनी द्रौपदी. तेव्हा धर्मराज म्हणला, अर्जुना बोलव रे भगवंताला, धावा कर त्याच. नकुल सदैव सगळेजण सांगितला धर्मानं. मग भीमानं काय केला? क्षणार्धात मी बोलवतो म्हणून ताटावरून उठून बाहेर आला. शक्तिबळाचा गद त्याने आकाशात मारला. त्याचा शक्ती, हत्तीसारखा शक्ती असलेलं गद गर 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 फिरला, आकाशात मारला. त्या गदेखाली उभारला पांडुरंगा, परमात्मा, श्रीकृष्णा, भगवंता, मधुसूदना. आता तिथं जेवत असलं तर इथं हात धुवायला ये, तिथं धोतर नेत असेल तर काष्ठा घालायला इथं ये. एवढा क्षणार्धात तू यायला पाहिजे इथं, नाहीतर हा गदा माझ्यावर पडून मी मरून जातो. ಪ್ರಾಣದಾಶ ಬಿಟ್ಟವರಿಗೆ परमात्मा शिकताना सोम ಎಲ್ಲರಿಗೆ शिकाल रे. परमात्मा सगळ्याला मिळत नाही, ह्याचा आशा सोडायला पाहिजे. प्राणाचा आशा सोडायला पाहिजे, शरीराचा व्यामोह सोडायला पाहिजे. त्या भीमानं कृष्णाचा धावा केला. वाकला खाली, गद ते टाकलेलं गद येत होतं खाली. त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्म्याने जाणकार होतो, फार जाणकार तो. भीमाचा जाण, भीमाचा भाव, भीमाचा हाक तक्षण ऐकला त्याने. तिथं धोतर नेसत होता, काष्टा न घालता पळत येऊन भीमाच्या डोक्यावर पडतंय म्हणल्याबरोबर येऊन त्याला धरला. मला सांगायचं एकच उद्देश आहे, भगवंताला भावनेनं हाक मारायला पाहिजे. हंबला हंबला कन्नडमध्ये ते भावाला हंबल म्हणले. हंबलिट्टू करीदवडे ओ ಅನ್ನೋಲು ಶಿವನು. भाव हा फार मुख्य आहे भगवंताच्या भक्तीला. तुमचं नारळ, उदबत्ती, नैवेद्य हे काही कामाचं नाही. आपलं भाव. सकाळी देवपूजासाठी नदीला जातो, विहिरीला जातो. आता का शिटीत नदी नाही, विहीर नाही, नळाचंच पाणी आहे. ते कुठलं येते, कसं येते काय माहीत नाही. देवपूजा करता भाव ठेवून. एका बाईने चारित्र्यानं पूजा करून नदीला गेली. ते म्हणून नदीत पाणी घेताना नदीत काय एक आहे, ते बेडूक आहे, मासा आहे, सगळं आहेत. म्हटलं हे पाणी योग्य नाही माझ्या भगवंत पूजाला. घरी आले, नैवेद्य केले. नैवेद्य करून त्या नैवेद्यावर थोडं साखर गूळ टाकले. नैवेद्य घेऊन जाऊस तर त्याच्यावर मासे बसले. पवित्र झाला का ते? उष्ट झालं ते पण. त्यावेळी त्या बाईने म्हणले, गाईचं दूध पंचामृत आहे, माझ्या भगवंताला अभिषेक तरी करावं. गाईचं दूध कस येते? त्या गाईला वासरू सोडावं लागतंय पहिला. त्या गाईला वासरू सोडावं लागतंय. मग ते वासरू पिलं की मग दूध येतंय. मग वासरू सोडली, पिळायला जाते तर बघतो तर सगळं ते वासराचं फेस लागले सगळं. हे पण योग्य नाही म्हणले भगवंताच्या अभिषेकाला. वासरू सगळं पिऊन उष्ट केलंय. माझ्या भगवंताला फळ अर्पण करावं. बाजारात गेली, फळ आणले. घरी येऊन बघतं तर पोपटांना तरी खाल्लेलं होतं. ते जंगलात काय हो, कुठलेही पक्षी येऊन काय तर ते खात असते, उष्ट करत असते.
म्हणून त्या बाईनं असं निर्धार केली, या कुठल्याही माझ्या भगवंताला प्रसन्न करण्यासाठी हे योग्य साधन नाही. माझ्या भगवंताला मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हा स्वच्छ पाहिजे. म्हणून संतांनी सांगतात थांबा थांबा थांबा, नामस्मरण करून पुढे म्हणून त्या अंतःकरण शुद्धीसाठी शारीरिक वाचिक मानसिक क्रिया को कर्म कहे. आपल्या शास्त्रात सांगतात शारीरिक वाचिक मानसिक हे तिन्ही क्रिया चालतात बघा. शरीरानं क्रिया होत आहे, वाणीनं पण क्रिया होत आहे, मनानं पण क्रिया होते. त्या क्रियालाच कर्म असं म्हणलेलं आहे. कर्म त्या तिन्ही पुटीत झालेले कर्म कसं असावं, कुठल्या पद्धतीनं आपण कर्म करावं त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून त्या अंतःकरण पवित्रासाठी स्वच्छ होण्यासाठी एकच एक साबण आहे. अंतःकरण पवित्र होण्यासाठी एकच एक साबण आहे, तो म्हणजे रामनाम. एकदा राम म्हणा. नमस्कार करते वेळी किती वेळा म्हणतो राम राम? दोन वेळा. राम राम. एकदा राम, रा आ म 3 अक्षर येतात तिथं. आपल्या मुळाक्षरामध्ये रा हा 27 नंबरला आहे, आ 2 नंबरला आहे, अ आ. म हा 25 नंबरला आहे. 27 25 2 54 बेरीज होत आहे. एकदा राम म्हणलं की 54, 2 वेळा राम म्हणलं की 54 अधिक 54 108. एकदा तुम्ही तोंडानं राम राम म्हणलं की 108 मणीचं जप केल्यासारखं पुण्य मिळते. म्हणून रामाचं भजन करावं. राम नाम ज्याच्या मुखी तो जाणावा सर्व सुखी. संतांनी काय सांगितले? राम नाम ज्याच्या मुखी तो जाणावा सर्व सुखी. राम नाम हेच सार सत्य जाण हा निर्धार. म्हणून भगवंताचं नाम सगळ्या संप्रदायाने नामस्मरणाला फार किंमत दिलेली आहे. आज तुम्ही इकडं रामाचं स्मरण करतो, शिवाचं स्मरण. हे रामाचं स्मरण म्हणजे शिवानं केलेलं आहे. मग आम्ही सगळं वैष्णव विष्णू भक्त आता ते शिवाचं आराधना करू आज एक दिवस. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा 6 अक्षरी मंत्र आहे. रामकृष्ण हरी हा पण 6 अक्षर आहे. कुठलंही म्हणा ते भगवंताला पोचते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. सोमेश्वरा शिव सोमेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. सोमेश्वरा शिव सोमेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. विश्वेश्वरा शिव विश्वेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय.
विश्वेश्वरा शिव विश्वेश्वरा हर हर बोले नमः शिवाय काशी विश्वेश्वरा शिव विश्वेश्वरा हर हर बोले नमः शिवाय विश्वेश्वरा शिव विश्वेश्वरा हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आजच्या हा पुरुषोत्तम मासामधील तिसरा दिवसाचा आपलं प्रवचन आहे सत्संग सेवा म्हणून संतांनी फार सुंदर असे आपल्या जवळील कल्मिष कलंक देश क्रोध हे जाण्यासाठी फार सुंदर असे आपल्याला चिंतनासाठी आज विषय घ्यायचा आहे मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली मुका मुका झालो वाचा गेली होतो पंडित ज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र दशग्रंथ षडशास्त्र पुराणी चारी वेद मुखोद्गत वाणी गर्भामध्ये झाले सर्व हानी किती सुंदर वर्णन केले बघा मुका होतो वाचा गेली होतो पंडित ज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणी चारी वेद मुखोद्गत वाणी गर्वामध्ये झाले सर्व हानी गर्व हा फार फार मोठा शत्रू आहे गर्व हा फार मोठा राक्षस आहे गर्व हा फार मोठा उन्मत्त झालेला दैत्य आहे एक दैत्य आपल्याकडं 3 दिवसात काम काय करतंय हे षडरूपी हे राक्षसच आमच्या जवळ आहे हो त्याला पहिलं मारायचं आपण आज आपला विषय आहे क्रोध राग अहंकार म्हणून संतांनी 3 प्रश्न विचारतात आम्हाला तेच प्रश्न मी तुम्हाला विचारतो काजल से काला क्या है अग्नि से तेज क्या है पानी से पतला क्या है विचारतात काजल से काला क्या है काजल काय म्हणता तुम्ही बरोबर काजळच म्हणता ना लहान लेकरांना डोळ्यात घालतात आमच्या वारकरी संप्रदायाला कपाळावर काळाच बुक्का आहे मला एक जण विचारला अहो चांगले चांगले अष्टगंध आहे ते पांढरा आहे गुलाबी आहे सगळे पिवळी भंडार आहे तुमच्या पांडुरंगानं असं का काळा बुक्का लावलाय म्हणले तुमचे वारकरी बाबा तू शाळेला गेला का म्हणलो मी त्याला हो गेलतो की मला हां शाळेत गेलतो म्हणला त्या शाळेत तू शिकत असताना मास्तरांनी तुला शिकवत होते फळ्यावर लिहित होते हो फार छान शिकून आलो मी शाळेत हे बघ ते
तू शिकत असताना मास्तराने त्या फळेवर अक्षर लिहून देत होता, तू लिहून घेत होतो. त्या शाळेत तू एकटा नाही, कितीतरी विद्यार्थी शिकून गेले, कितीतरी मास्तर फळ्यावर लिहून लिहून त्यांनी पण रिटर होऊन गेले. त्या फळ्यावरचे अक्षर कितीतरी लिहिले, कितीतरी पुसले, पण फळा काळा तसाच राहिला का नाही आहे. म्हणून मी सांगितलं त्याला, या जगात कितीतरी साधन आले गेले, माझा पांडुरंग विठेवरी तो काळा गॅरंटी कलर आहे, तो कधी जात नाही. कलर गेलं तर पैसे परत आहे. कापड तर कोणाला म्हणतात बघा, गॅरंटी हो, कलर जात नाही. कलर गेले तर पैसे वापस म्हणतात. काजल से काला क्या है, अग्नि से तेज क्या है, पानी से पतला क्या है. फार सुंदर असे उत्तर दिलेले आहे. काजल से काला कपट है, कपट कपट कलमेश, कपट कपट कपटव नळिದು ಕೋಟಿ ಜಪವನ್ನೇ ಸಾಗಿ ತತ್ವ ಉಪದೇಶ ನಿಲ್ಲದ ತೋರದಯ್ಯ ಸುಖ ತೋರದಯ್ಯ. इथलं कपट जायला पाहिजे पहिलं. काजळापेक्षा फार असं काळा कपट आहे, कपट आहे. म्हणून माणसाजवळ कधी कपट असू नये. कपट कपाट, घरातलं कपाट, कपाटात काय काय ठेवतो, झाकतो, ते दिसत नाही आत काय काय आहे. म्हणून ह्या कपाटात आपल्या किती काय आहे ते दिसत नाही हो, दिसत नाही ते. काजल से काला कपट है, अग्नि से तेज क्रोध है. क्रोध अहंकार आहे. बघा तुम्ही, एखादा माणूस रागाला आला, क्रोधित झाला, 10 जण पकडलं ऐकत नाही त्याने. त्याचा डोळे गिळे बघा किती लाल होतात क्रोधाला आला की. देवात अंगात देवाला पण असं होतं ना. देवात अंगाला देव अंगात आल्यावर 4 लोक धरलं तरी सोडून नाचतात. तसं देव अंगात येतोय, येतो ना. आता येणारला माहीत, पाण्यातील झोपा, पाण्यातील मासा झोप घेतो कसा, जाते वंशा मग कळे. त्या अंगात आल्यानंच कळते. माझ्या मते देव काय येत नाही, त्याचा भावना प्रदान तसं होत असते. भावना प्रदान. बरं, आमच्या गावात एक म्हातारा होता, 90 वर्षाचा होता, अजून काठी धरून चालत होता. एकदा रागाला आला त्याने. आम्ही 10 जण पकडलो पण ऐकीना जाणे. त्याच्या अंगात पण आलता का देव. हे अंगात देव येणे, अंगात क्रोध येणे, हे भावना प्रधान आहे, भावना प्रधान आहे. म्हणून संतांनी सांगतात, अग्निशे तेज क्रोध आहे. तिसरं प्रश्नाचं उत्तर फार सुंदर आहे. पाणी से पतला ज्ञान है. बुद्धी. भगवंताने आपल्याला सगळ्यांना बुद्धी दिलेला आहे, विचार दिलेला आहे. 84 येवणी फिरूनी आम्ही तुम्ही श्रेष्ठ असा विचारवंत माणसाचा जन्म भगवंता मला दिलेला आहे. या जगतामध्ये सामान्य विचार आहे, पशुपक्षींना पण हा विचार. मला माझ्या मतं आमच्यापेक्षा तेच हुशार आहे पशुपक्षीच. आमच्या कन्नडमध्ये देवरदासमय म्हणून संत होऊन गेलेत. त्यांनी एक वचनमध्ये म्हणताय, वेळेಯ गुणವು ಕೋಳಿ ಬಲ್ಲದು. वेळे टायमाचा महत्व कोंबडा जाणून घेते म्हण. पाट झालं की कुकू, ब्रह्मी मुहूर्तलाच ते कोंबडा ओरडायला चालू करते. का त्याच्याजवळ घड्याळ आहे. करेक्ट आता 4 वाजले, ब्रह्मी मुहूर्त झालंय. मागच्या जुन्या काळांच्या लोकांचं घड्याळ हेच होतं. कोंबडा ओरडू लागला की चला बाबा आता उठू आपण. आजच्या काळात एवढं विज्ञान युग आलं आहे, कितीतरी मोबाईलमध्ये घड्याळ आहे, हातात घड्याळ आहे.
टायमाचं खबरच नाही. जेव्हा झोपायचं आहे तेव्हा विचार करत बसतं, जेव्हा झोपत असतंय तेव्हा विचार करतंय, जेव्हा विचार करतंय तेव्हा झोपतंय. झोप येत नाही म्हणून झोपेची गोळी घेतोय, जागा होत नाही म्हणून अलाराम ठेवते कानाखाली. मी पण काल एक रात्री झोपेची गोळी घेऊनच झोपलो, सकाळी 10ला उठलो. राहू द्या. विचार बुद्धी फार श्रेष्ठ आहे, पाणीपेक्षा फार पातळ आहे, सूक्ष्म आहे. देवरदासमय म्हणते, वेळे गुणवू कोळी बल्लदू मधुर गुणवे इरिबी बल्लदू. मधुर म्हणजे गोड, इरिबी म्हणजे मुंगी. तुम्ही स्वयंपाकघरात सगळं डबे ठेवता ना, का लेबल लावला वर? साखरेचा डबा, मिठाचा डबा, जिऱ्याचा डबा लावला नाही ना? त्या घरात मुंगी कुठल्या डब्याला जाते हो? साखरेची. त्याला काय कसं कळलं ते तर साखर आहे म्हणून? वेळे गुण कोळी बल्लदू मधुर गुणवे इरिबी बल्लदू. त्या मुंगीला सांगा लागत नाही मी काय खावं, माझा पदार्थ ह्याच डब्यावर, म्हणून ते मुंगी साखऱ्याच डब्याला जाते. किशी हुशार आहे हो मुंगी. मुंगी किती हुशार आहे. मग आपल्याला तेवढं आहे ज्ञान, आपण काय खावं काय प्यावं. हां, आपल्या तोंडावर नियंत्रणच नाही. आपण काय खावं काय प्यावं, काय पण खातो काय पण पितो. आमचा हा तोंड काय झालंय, बंबई झाले बंबई. हां, पुढल्या चरणात फार सुंदर असं सांगतात, वेळे गुण कोळे बल्लದು मधुर गुणवे इರು बल्लದು गोत्ರದ गुणवे कागी बल्लದು. कावळा कोणाच तर घरावर बसून ओरडू लागला, शेजारीने येत आहे, आई कमळा तुमच्या घरी आज कोणतरी पाहुणे येतील असं चिन्ह. त्या कावळ्याला माहिती आहे मेल्यावर 13व्या दिवशी पिंड करताना त्या कावळ्यालाच बोलावं लागतंय. हां, कावळा एवढं हुशार आहे. वायुव गुणवे शर्प बल्लದು. साप बघितलं? साप साप सापाला कान आहेत का? हाय म्हणतात नाही. बघितलं नाही साप तुम्ही? सापाला फक्त तोंड आहे, जीभ एवढं बाहेर काढते. त्या सापाला कान नाही, पण ते आपलं ध्वनी प्रदूषणचं ध्वनी त्यांनी कसं ऐकत असेल. संतांनी सांगतात, वेळे गुणವು ಕೋಳಿ ಬಲ್ಲದು ಮಧುರ ಗುಣವೇ ಇರು ಬಲ್ಲದು ಗೋತ್ರದ गुणवे कागी बल्लದು वायू गुणवे शर्प बल्लದು. साप फिरत असताना केव्हाही जीभ बाहेर काढते, त्या वायूच्या वेगानं आपण बोललेला शब्दाचा ध्वनी त्या वायू वेगानं त्या जिभेला स्पर्श होतं म्हण. तेव्हा ते साप समजून घेते म्हण, ओहो इथं कोणतरी आहे. म्हणून श्रेष्ठ असा पशुपक्षीपेक्षा श्रेष्ठ असा विशेष ज्ञान भगवंताने आम्हाला दिलेलं आहे. सामान्य ज्ञान पशुपक्षीला आहे, विशेष ज्ञान आहे. म्हणून संतांनी सांगतात, हा जन्म पुन्हा मिळणार नाही, हा जन्म अखेरचा आहे. पुढच्या जन्म्या मी माणूस होतो का खात्री आहे का? नाही. म्हणून संतांनी सांगतात, हा जन्म फार अमोल किमतीचा आहे. एक दिवस तरी विचार केलं, मी कशासाठी जन्मलो, कशासाठी जन्मलो मी. विचार, मी कशासाठी जन्मलो. विचारायला पाहिजे, मी कशासाठी जन्मलो. संसार करण्यासाठी नाही, पैसा मिळवण्यासाठी नाही, फक्त भगवंत प्राप्तीसाठी आम्ही जन्मलो. संतांनी सांगतात, भगवंत प्राप्तीसाठी, ह्याच कामासाठी आलो आम्ही. प्राप्ती विठोबाची करून घ्यायचं आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण मनुष्य जन्म भगवंताने दिलेला आहे. त्या आईच गर्भात असताना आम्ही वचन दिलेलो परमात्म्याला, ए परमात्मा, त्या नरकातून मला बाहेर काढ.
बाहेर जाऊन तुझं स्मरण करून मी तुलाच येऊन मिळतो. गर्भात बोले सोहम सोहम, मोह मायात पडे कोहम कोहम कोहम. आईच्या गर्भात असताना भगवंताचं स्मरण करत होता. तुम्हाला अजून एक सांगतो, 7व्या जन्मात मूल जन्मलं की टिकतंय, 8व्या महिन्यात टिकत नाही. माहीत आहे सगळ्यांना? बरं का बरं टिकत नाही? 1 महिन्यात जास्त घेत आहे म्हणून आपल्या शास्त्रात वर्णन आलेले आहे. वीरशैव धर्मात 8व्या महिन्याला त्या बाईला गर्भालाच लिंग धारण करतात. 8व्या महिन्यातच संस्कार तिथंच प्रारंभ होते. 7वा पूर्ण झालं की 8वा त्या गर्भात त्या बाळाचं स्मरण, जे जीव तिथं राहत नाही, अनंत जन्माचं संस्कार ते बघत गेलेलं असतं तिकडं 8व्या महिन्यात. 8वा संपलं की 9व्याला परत तिथं येते. म्हणून 8व्या महिन्यात लेकरू जन्मलं की ते टिकत नाही, टिकत नाही. वेगळे वेगळे सांगतात कृष्णाचा अवतार 8वा आहे म्हणून, ते उगा जोडून सांगल्यासारखं होतंय. राहू द्या. आजच्या हा शेवटचं प्रवचन आपल्या गर्वावर करायचं आहे. गर्व हा फार मोठा शत्रू आहे, फार मोठा असं दैत्य आहे. क्रोध, गर्व, अहंकार कोणालाही चांगलं केलं नाही. ते दशकंठ रावण सोन्याचा लंका हो, जेवाला सोन्याचं ताट, त्याचं पूर्ण नगरच सोन्याचं म्हटल्यावर मग सगळं सोनाच असणार की. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माणसाच्या अंतःकरणात अहंकार रूपी राक्षस जागा झाला की तो अधोगतीला नेते. अहंकार कोणाला, क्रोध कोणाला सद्गतीला नेलं नाही, अधोगतीलाच घेऊन जाते ते. म्हणून संतांनी सांगतात या 6 विकारातलं क्रोध फार मोठं शत्रू आहे. म्हणून हा गर्व करू नको बाबा. गर्वाचे घर कावर होत आहे, गर्वाचे घर खालीच होणार आहे. कन्नडमध्ये एक गाणं म्हणून, मराठीत सांगतो समजून परत. चालवा. गर्व छलो दल्लो गर्विन मात ನೆಲಕಿಲ್ಲೋ ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಗರ್ವ ಚಲೋದಲ್ಲೋ ಗುರುವಿನ ಮಾತ ನೆಲಕಿಲ್ಲೋ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಗರ್ವ ಚಲೋದಲ್ಲೋ ಗುರುವಿನ ಮಾತ ನೆಲಕಿಲ್ಲೋ ಗರ್ವಿಲಿ ಮಾತಾಡಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಋಷಿ ಮುಖ ಗರ್ವಿಲಿ ಮಾತಾಡಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಋಷಿ ಮುಖ ಆಡಿದ ಮುಖವೈತಲೋ गर्व गर्व एक गर्व आ गर्व ಚಲೋ ದಲ್ಲೋ ಗರ್ವಿನ ಮಾತ ನೆಲಕಿಲ್ಲೋ ಯಾರಿಗೆ ಗರ್ವ ಚಲೋ ದಲ್ಲೋ ಗರ್ವಿನ ಮಾತ ನೆಲಕಿಲ್ಲೋ जय गुरु एक नारद ಸಣ್ಣವಲ್ಲೋ ನಾರದ ಸಣ್ಣವಲ್ಲೋ ನಾ ಎಂಬ ಮಾತ ನೆಲಕಿಲ್ಲೋ ಅವಾಗ ನಾರದ ಸಣ್ಣವಲ್ಲೋ ನಾ ಎಂಬ ಮಾತ ನೆಲಕಿಲ್ಲೋ ನಾರದನ ವಿಣ ಪಾಣಿ ಮಾರುತಿ ಕುಂತಲ್ಲೇ ನಾರದನ ವಿಣ ಪಾಣಿ ಮಾರುತಿ ಕುಂತ ಹಿಡ ಪಂಡಿತ ಕಲ್ಲೋ ಗರ್ವ 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 ಓಹೋ ಗರ್ವ ಚಲೋದಲ್ಲೋ ಗರ್ವಿನ ಮಾತ
ನೆಲಗಿಲ್ಲೋ ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಗರ್ವ ಚಲೋದಲ್ಲೋ ಗರ್ವಿನ ಮಾತ ನೆಲಗಿಲ್ಲೋ ಹರಿ ಓಂ ಏ ಭೀಮ ಸಣ್ಣವಲ್ಲೋ ಹನುಮನ ಬಾಲ ಎತ್ತಲಿಲ್ಲೋ ಭೀಮ ಸಣ್ಣವಲ್ಲೋ ಹನುಮನ ಬಾಲ ಎತ್ತಲಿಲ್ಲೋ ಬಾಲಿಗೆ ಹೂವ ಕಟೂರದೊಳಗ ಬಾಲಿಗೆ ಹೂವ ಕಟೂರದೊಳಗ ನಡುವೆ ಹರಿತಲ್ಲೋ ಹೋ 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 ಹೋ. ಏ ಗರ್ವ 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 ಏ ಗರ್ವ ಚಲೋದಲ್ಲೋ ಗರ್ವಿನ ಮಾತ ನೆಲಗಿಲ್ಲೋ ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಗರ್ವ ಚಲೋದಲ್ಲೋ ಗರ್ವಿನ ಮಾತ ನೆಲಗಿಲ್ಲೋ ಲಕ್ಷ್ಮಿ ಪಾರ್ವತಿ ಸರಸ್ವತಿಗೆ ಒಮ್ಮ गर्व ಬಂದಿತಲ್ಲೋ सरस्वती लक्ष्मी पार्वतीला पण गर्व आलता एकदा ए लक्ष्मी पार्वती सरस्वती मूवರಿಗೆ गर्व ಬಂದಿತಲ್ಲೋ ಆ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರ ಅನಸನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂಸಾಗಿದರಲ್ಲೋ ಗರ್ವ ಚಲೋದಲ್ಲೋ ಗರ್ವಿನ ಮಾತ ನೆಲಗಿಲ್ಲೋ ಗರ್ವ ಚಲೋದಲ್ಲೋ ಗರ್ವಿನ ಮಾತ ನೆಲಗಿಲ್ಲೋ ಗರ್ವ ಚಲೋದಲ್ಲೋ ಗರ್ವಿನ ಮಾತ ನೆಲಗಿಲ್ಲೋ ಗರ್ವಿಲಿ ಮಾತಾಡಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಋಷಿ ಮುಖ ಗರ್ವಿಲಿ ಮಾತಾಡಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಋಷಿ ಆಡಿದ ಮುಖವೈತಲೋ ಗರ್ವ ಚಲೋದಲ್ಲೋ ಗರ್ವಿನ ಮಾತ ನೆಲಗಿಲ್ಲೋ ಗರ್ವ ಚಲೋದಲ್ಲೋ ಗರ್ವಿನ ಮಾತ ನೆಲಗಿಲ್ಲೋ बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय त्रिलोक संचारधारी नारदाला सुद्धा एकदा गर्व आलता म्हण मीच विष्णूचा परमभक्त त्रिलोक संचार करतोय नारायण 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 माझा एवढा परमभक्त कोणी नाही 4 वेद 6 शास्त्र मुखोद्गत आहे माझ्या एवढं मधुर कोण गाणं म्हणत नाही अहंकार आलता म्हण माझ्या एवढं चांगलं प्रवचन कोणू सांगत नाही असं अहंकार येत असते मला पण कळत रे एकदा नारद स्वामी फिरत फिरत श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आलते त्यावेळी श्रीकृष्ण परमात्मा म्हणले बाबा नारदा चांगल्या आनंद प्रसंगी आला एक गाणं म्हण रे बाबा तेव्हा श्रीकृष्णाभोवती सगळं वाण्यार झुंड बसलं होतं सगळं नारदाला क्यू वाटलं या माकडासमोर गाणं म्हणू मी माकडासमोर माझं गाणं ह्या माकडाला काय कळतंय तेव्हा भगवंताने म्हणले बाबा ते कळू दे न कळू दे तुझं म्हणायचं म्हण नाही म्हणला माझा असं थोर गायक आहे मी थोर नारद आहे मी ह्या माकडासमोर गाणं म्हणून म्हणतो मला तेव्हा भगवंताने म्हणला तू म्हणू नको तुझं विणा तर दे माझं जांबवंती म्हणते गाणं हां तुझं विणा तर दे म्हटल्याबरोबर माकडानं नारदचा विणा घेतला एक दगडावर ठेवला गाणं प्रारंभ केला ते गाणं आपलं गवय म्हणतात रघुपती राघव राजा राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय
राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोलो माता की मधुर आवाजात त्या माकडानं गाणं म्हणलं बरोबर आहे. कारण गाणं म्हणत असताना पहिला आपण आनंदात म्हणावं. इथं आनंद प्रकट झाला की ते अंतकरणातला आनंद तुम्ही कानाजवळ येते. ते आनंद इथंच आनंद नसलं तर ते आनंद बाहेर पडत नाही. एकांत त्या माकडाने गाण्या म्हणल्याबरोबर सगळेजण टाळी वाजवले. ते गाणं म्हणत असताना एवढा आनंदात म्हणत असताना नारदाचा विणा त्या दगडावर ठेवला ना ते दगड सगळं वितळून ते गाणं बंद झाल्यावर परत घट्ट झालं म्हणून विणा हात अडकलं. तेव्हा भगवंताने म्हणला नारदा तुझा विणा घेऊन जा विणा. तेव्हा नारदानं ते विणा घ्यायचा प्रयत्न करतंय. विणा का निघेना दगडात अडकलंय. एकरूप झालंय दगडात विणा. कितीही प्रयत्न केला नारदाचा विणा त्या दगडातून का हलेना बाहेर येईना. तेव्हा नारदाने शरणागती पत्करली. गर्व सोडला. भगवंता पांडुरंगा तो त्रिकाल ज्ञानी अरे बाबा. माझ्याजवळ अहंकार आलत, माझ्याजवळ अभिमान आलत, अहंकार आलत. या त्या माकडासमोर काय गाणं म्हणू. माझ्या अहंकारला तो प्रायश्चित दिला भगवंता. आता पुढं मी अहंकार करणार नाही. म्हणून त्या नारद महास्वामींनी त्या जमलेल्या सगळ्या माकडासमोर हात जोडून नतमस्तक वंदन केला. अभिमान सोडा मोक्ष रोकडा. तुकाराम महाराजांनी सोप्या भाषेत सांगितले. जोपर्यंत आपल्यात अभिमान आहे अभिमान जायला पाहिजे, स्वाभिमान यायला पाहिजे. विद्या विनयेन संपने आपलं शास्त्र सांगते. विद्या विनयेन संपने विद्या विनयेन शोभते. विद्या विनयेन शोभते. आपल्याजवळील विद्या, आपल्याजवळील कला, आपल्याजवळील आनंद कवा शोभते. विनय नम्रता पाहिजे, स्वाभिमान पाहिजे. अभिमान नको आहे. स्वाभिमानानं माणसाने जगावं, स्वाभिमाने आलं पाहिजे. म्हणून त्या नारदाने शरणागत पत्करला, नमस्कार केला, शरण आला. गर्व सोडला, अहंकार सोडला, शरण आला. आमच्या कन्नडमध्ये एक म्हण आहे, शरण बंदवರಿಗೆ मरण ಇಲ್ಲ. जो कोणी शरण येते त्याला मरणच नाही म्हण. बघा मग कसा करतो बघा. मरायचं आहे का कायमरूपी राहायचं आहे. जगव्यापक परमात्म्याला शरण जावा. जन्म मरण ह्या बंधनातून तुम्हाला मुक्त करतंय. मरणच नाही. नाही मरण. मरण कोणाला आहे हो. या शरीराला मरण आहे. जुनं अंगी झालं की काढून टाकायचं आहे, दुसरं अंगी घालायचं आहे. मरण हा शरीराला आहे, प्रारब्ध हा शरीराला आहे. जोपर्यंत जन्म मरण, जन्म कशाला म्हणाव, मरण कशाला म्हणाव, हे कळून घ्यायला पाहिजे. आमच्या शास्त्रात फार सुंदर वर्णन आलंय. स्थूल सूक्ष्म संयोगाः जन्म, स्थूल सूक्ष्म संयोगाः जन्म, स्थूल सूक्ष्म योगाः मरण. स्थूल सूक्ष्म संयोग जेव्हा होतो तेव्हा मरण, हे जन्म. स्थूल सूक्ष्म योग केव्हा होतोय तेव्हा मरण. हुबळी जगद्गुरु सिद्धारूढ तत्वज्ञानी, अप्रोक्ष ब्रह्मज्ञानी, एका बाईनं फार देवाला नमस्कार करून एक मुलाला जन्म दिलती म्हणे. जन्मल्या मुलाला 5 दिवसाला जातक काढावं लागतंय, पंचांग. गाव सगळं साखर वाटले मुलगा झाले म्हणून. 5व्या दिवशी
भटजीकडे गेले पंचांग बघायला. कुठल्या टायमाला जन्मला विचारत आहे भटजी. कुठल्या डॉक्टरकडे जावा काय झाला म्हणून विचारूनच औषध देत आहे. कुठल्या भटजीकडे जावा काय पण विचारा. जातं काढायचं म्हटल्यावर टाईम जन्माचा टाईम विचारतं ते. त्या टायमावरच ते पुढचा काढताय. ठेव पैसे ठेव म्हणला पंचांगवर. पैसे ठेवले की पंचांग उघडत नाही ते. हां शिक्षण दिलं की दक्षिण ठेवावं लागतं तिथं. मग ठेवला 11 रुपये उघडला. त्या जन्माचा टाईम त्या नक्षत्र टाईम बघितला. ते मूला नक्षत्रात जन्मला होता. मूला नक्षत्र मूळ नक्षत्र म्हणतात त्याला. आम्ही त्याला मूला नक्षत्र म्हणतो. आम्ही ल का एकच. कोण सर्व मंगळ म्हणते ती कोण सर्व मंगल्य म्हणतात. ल हां उच्चार करताना काही सवय पडलेले असते ते. मूला नक्षत्र. भटजी म्हणला घाबरा पडला गप्प बसला. त्या वडील मुलाचा वडील म्हणले देवा काय झालं हो भटजी सांगा की. तेव्हा भटजी म्हणला मी पंचांग सांगू नये तू ऐकू नये जा घरी. असं कसं समाधान होतंय हो. वडिलाला कसं समाधान होईल. भटजी बुवा ते काय निघालं सांगा हो. बाबा तुझा जन्माचा वेळ तुझ्या मुलाच्या जन्माचा वेळ फार खडतर आहे. खडतर म्हणजे त्याला काय उपयोग आहे का नाही. पळवाट असते सांगा काय तर पळवाट. हां गोदान करा नवर रुद्र करा काय तर असेल की. आता सांगाल ते सगळं हे करा ते करा हे करा. पळवाट काढून देतात भटजी पण. ज्यावेळी भटजी म्हणला एकच ह्याला मार्ग आहे काय हो. मुलगा टिकावा मुलगा जिवंत राहावं असेल तर तुमच्या आई वडिलांना कुतक आहे. तुम्ही मरता. मग तुम्ही जिवंत पाहिजे असलं तर त्या मुलाला मारा. लास्ट उपाय म्हणला भटजी. हौशीने गेलेला हसत गेलेला वडील रडत घरी आला. त्या आईनं बाळाला मांडीवर घेऊन बसली होती. त्या वडिलाचं दुःख बघून त्या पतीचं दुःख बघून ते पत्नी म्हणते काय झालं हो. रडू लागला डसा डसा. बायकोला सांगते हा मुलगा चांगल्या मुहूर्तावर जन्मला नाही. चांगल्या टायमावर जन्मला नाही. हा मूला नक्षत्रमध्ये जन्मलेले हा मुलगा आम्हाला धोका देणारा मुलगा जन्मलाय. मग याला उपाय सांगितला असेल की हो. एकच उपाय काय. तुम्ही सुखरूप राहायचं असलं तर त्या मुलाला खलास करा. मुलगा पाहिजे असलं तर तुम्ही मरता. तुम्ही ठरवा काय करायचं आहे. भटजीनं हे सांगितलंय काय करायचं ग. तेव्हा जन्म दिलेली आईने म्हणते पती परमात्मा 9 महिने 9 दिवस कष्ट सोसून या मी बाळाला जन्म दिलेला आहे. माझा बाळ जिवंत राहू दे हो. एखाद्या वेळेस आम्हालाच प्राण येऊ दे पण माझं बाळ जिवंत राहू द्या हो. तेव्हा वडील म्हणते ते पती परमात्मा म्हणते येडी म्हणला दोघं आम्ही सुखरूपला तर कितीतरी मुलं जन्म घालू. आम्ही सुखरूप असलं तर कितीतरी असं मुलं जन्मला येतील. त्या एकुलत्या एक मुलाचं काय किंमत करते. त्याला मी मारणार म्हणला वडील. त्या मुलाला मारणार. एक वारचा अवधी दिला 7 दिवसाचा. या 7 दिवसात तू काय करायचं कर मुलाला. मी 7व्या दिवशी हा मुलाला ठेवत नाही. त्यावेळेला जन्म दिलेल्या आईने दिवसेंदिवस रडू लागले. उद्या नवरा मुलाला मारणार. आदल्या दिवशी ते बाळाला घेतले. जगद्गुरु अद्वैत सार्वभौम सिद्धारूढ स्वामीच्या चरणी माझा नवरा असंही ह्या मुलाला मारणार आहे तसंही मारणार आहे. एक संताच्या दर्शन करून मुलाला मारायला द्यावं म्हणून सिद्धारूढांच्या चरणी त्या बाळाला घालावं. महात्म्याचं दर्शन घडवावं मग माझा मुलगा द्यावं. सिद्धारूढाच्या मठात गेले. सिद्धारूढ बसले होते. त्या जन्मलेल्या बाळाला सिद्धारूढाच्या पायावर घातले. सिद्धारूढाची पाय घट्ट धरली. रडू लागली. डस 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 रडत रडत रडत
त्या आईचे डोळ्यातील आश्रू न त्या सिद्धारूढ पाय सगळं चिंब झाले, डोळ्यातील पाणी पडून तेव्हा सिद्धारूढ विचारते, बाई कशामुळं रडती ग, काय झालंय? अप्पा सिद्धारूढा तुला काय सांगाव बाबा, माझं दुःख तुला काय सांगाव? तेव्हा सिद्धारूढ म्हणते, बाई सकल दुःखोनका निवृत्ती परमानंद प्राप्ती देण्यासाठीच हा संतांचा अवतार आहे. कसलंही दुःख असू दे तुझं, ते दुःख तू लपून ठेवू नको, माझ्यासमोर सांग. म्हणून मी केव्हा पण सांगत असतो, आपलं दुःख संत महात्म्या पुढं सांगावं, शेजारी पुढं सांगू नये. आमच्याकडं बाया घरचे जेवते ते, शेजारीने घरात जाते ते रडत सांगते ते, त्या शेजारीने काय दुःख दूर करते आहे, गप रडू नको गप. देह माझा गेला सुखिया संसारी, 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 जातो मी माघारी देवाची गावी, जातो मी माघारी देवाची गावी, देह माझा गेला सुखिया संसारी, देह माझा गेला सुखिया संसारी, देह माझा गेला सुखिया संसारी. कोणी नाही संकटी, कोणी नाही सोबती, कोणी नाही संगती, कोणी नाही सोबती, देह गेला कैलासी देवा पायी, देह गेला कैलासी देवा पासी, मुखी राम नाम स्मरणीय काम, मुखी राम
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महांत अद्वैत सार महाचक्रवर्ती सिद्धारूढ म्हणते, बाई ते कसलं दुःख आहे माझ्या समोर सांग. त्या दुःखाचा निवारण करतो मी, दुःखाचा परिहार मार्ग सांगतो मी. कसलंही दुःख असू दे तुझं, त्या दुःखाचा सांग माझ्या समोर म्हटल्याबरोबर त्या आईनं, त्या बाळाच्या आईनं सांगतेय, सिद्धारूढा संत महात्मा शिवयोगी शिवाचा प्रति अवतार तू. हे माझा मुलगा मूला नक्षत्रमध्ये जन्मले म्हणून भटजी पंचांग सांगितले. ते जन्मलेलं मूल आम्हाला मूल होऊन जन्मले, त्याला मार्ग सांगितले. मुलाला तरी मारा नाही, तुम्ही आई वडील मरता म्हणून सांगितले. माझ्या पतीनं उद्या ह्या मुलाला जिवंत ठेवणार नाही. माझ्या जन्मलेल्या मुलाला माझ्या पतीनं त्याला उद्या ठार मारणार आहे. म्हणून आज तुझ्या दर्शन करावं, संत महात्म्याचे दर्शनाचा लाभ घडून जन्मलेल्या मुलाला माझ्या पतीकडं सोपावं मरायला म्हणून मी तुझ्या दर्शनासाठी आलो. कोण सांगितलं पंचांग म्हणले सिद्धारूढ. कोण सांगितले तो? भटजी सांगितलं. बोलवणार ना इकडं. असं करून किती बाळांना मारलं त्याने, घेऊन या माझ्या समोर. ते वडील पळत पळत गेला. आपा सिद्धारूढ, भटजी, पुरोहित, ओ आचार्य, सिद्धारूढ बोलवले तुम्हाला या. का रे, काय झालं म्हणला? नाही, माझी बायकोनं लेकराला घेऊन सिद्धारूढच्या मठाला गेली आहे, ते तुम्हाला बोलवले. तेव्हा भटजी घाबरला, अंगाला घाम सुटलं त्याचं. आता सिद्धारूढ म्हणजे सामान्य आहे. माझं कुठं चुकलं का अजून एक बघावं म्हणला पंचांग. अजून एकदा बघितला चाळून. चल म्हणला, कुठला सिद्धारूढ काय करताय? तुझं सांगितलेलं टाईम, हा नक्षत्र सगळं बरोबर आहे. मुला नक्षत्र जन्मलं मी सांगतो, चल म्हणून पंचांग घेऊन आला सोबत. सिद्धारूढ बसले होते. नमस्कार नमस्कार, राम राम राम. भटजी बुवा, ह्या मुलाचा जन्म केव्हा झाले हो तुम्हाला माहीत आहे का? सिद्धारूढ विचारतात, ह्या मुलाचा जन्म केव्हा झाले तुम्हाला माहीत आहे का? मला माहीत नाही. त्यांचे वडील सांगितले मला. मला काय माहीत हो? त्यांचे वडील सांगितले. वडील तिथंच होता. अरे, हा मुलगा केव्हा जन्मलाय तुला तर माहीत आहे का? मला नाही हो, माझी बायकोनं सांगितले. रामकृष्ण हरी. आमचे आदरणीय इचलकरंजी नगरीचे उप अभियंता इथं साहेबांचं, उपनिबंधक अभियंता अधिकारी साहेबांचं, आदरणीय देशपांडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा अंबाबाई हां. तुळजाभवानी मंदिरातर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वागत करूया आपण त्यांचं. बोला पुंडलिक हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अद्वैत सार्वभौम मा चक्रवर्ती परशिव परावतार सिद्धारूढ विचारतेत त्या वडिलाला, तुला माहित आहे का रे मूल केव्हा जन्मलंय? मला माहीत नाही, माझी बायकोनंच सांगितले. तिथंच उभारली होती आई. ए ताई, हा मूल केव्हा जन्मलंय तुला माहिती आहे का? मला तर काय माहीत सिद्धारूढा, माझं लागलं होतं. ये यव्वा ये यप्पा. माझ्या माईचं प्रस्तुती म्हणजे पुनर्जन्म आहे. म्हणून आमच्या शास्त्रात 3 वैराग्य सांगितले. प्रस्तुती वैराग्य, स्मशान वैराग्य, ज्ञान वैराग्य. माणसाजवळ ज्ञान वैराग्य आला पाहिजे. हे प्रस्तुती वैराग्य, स्मशान वैराग्य क्षणिक असतात. ते प्रस्तुती होतानाच वैराग्य करतात. बाबा पांडुरंगा परमात्मा, एवढं हैराण असलं तर मी आधीच पडलो नव्हतो रे बाबा, आता चुकून पडलो, हे पार कर, पुन्हा एकदा पडत नाही म्हणतात. परत दुसऱ्या वर्षी तयारच आहे. याला म्हणतात प्रस्तुती वैराग्य, स्मशान वैराग्य. सगळ्याला अंत्यक्रियाला जातो तुम्ही, जावंच लागतंय. पाहुणे रावळे असतात. मला म्हणायचं 4 लोक जात आहे की कशाला जायचं उगा? उद्या आमच्या मातील कोण येणार हो, ह्या उद्देशाने आम्ही जात असतो.
तिथं कट्ट्यावर बोलत असतात बघा. आमच्याकडं खेड्यात बिडी फुकत म्हणतात. का रे संगप्पा, काय नाहीचं जगात, सगळं खोटं आहे बघ. बाबा बिचारा त्यांनी आज चाललाय, आम्हाला पण उद्या जायचंच आहे की, कोणाला इथं राहायचं आहे, सगळं खोटं आहे बाबा. तिथं बोलतो वैराग्य धारण करतो, तिथं स्मशानात बोलतो काय न्यायचं नाही, सगळ्यांना सोडून जायचं, वैराग्य येतंय. जोपर्यंत त्यांच्या अंत्यविधी उरकस्तर, अंत्यविधी झालं संपलं की हेने निंगाप्पा म्हणते संगाप्पाला, मी चलतो घराकडे, थांब रे आरती तर होऊ दे, नाही म्हैस पिळायचं आहे. आता तरी म्हणला सगळं खोटं आहे म्हणला. ते स्मशानात तेवढंच बोलायचं असतंय, विसरायचं असते ते. आमच्या साधू संत महात्म्यांना वैराग्य आलाय, तो म्हणजे ज्ञानाचा वैराग्य आलाय. सिद्धारूढ म्हणले तुला पण माहीत नाही. मग त्यांनी म्हणते आई मला तर काय माहीत हो, माझं हैराण चालू होतं, ते बाळतपण करून घेणारी सांगितले मला. तेव्हा सिद्धारूढ म्हणले त्याला पण माहीत नाही, हा बाळ केव्हा जन्मला आहे कोणाला सुद्धा माहीत नाही. आई तुला माहीत नाही, वडिलाला माहीत नाही, ह्या भटजीला कसं माहीत होईल. तेव्हा सिद्धारूढानं सांगितला जन्म कशाला म्हणाव, मरण कशाला म्हणाव. स्थूल सूक्ष्म संयोग हा जन्म, स्थूल सूक्ष्म योग हा मरण. हे अंतरीचा ठेवा आहे खरं ब्रह्मज्ञान, हे अंतरीचा ठेवा आहे खरं ब्रह्मज्ञान. लीन होऊन गातो सद्गुरु गुणगान, लीन होऊन गातो सद्गुरुच गुणगान, लीन होऊन गातो सद्गुरूचं गुणगान, लीन होऊन गातो सद्गुरूचं गुणगान. हे अंतरीचा ठेवा आहे खरं ब्रह्मज्ञान, अंतरीचा ठेवा आहे खरं ब्रह्मज्ञान. लीन होऊन गातो सद्गुरूचं गुणगान, लीन होऊन गातो सद्गुरूचं गुणगान, लीन होऊन गातो सद्गुरूचं गुणगान. जन्म मृत्यूचा फेरा चुकविला यान, जन्म मृत्यूचा फेरा चुकविला यान. माणसातला माणूस घडविला यान, माणसातला माणूस घडविला यान. जगण्याची कला शिकवली केले हो सावधान, जगण्याची कला शिकवली केले हो सावधान. लीन होऊन गातो सद्गुरु गुणगान, लीन होऊन गातो सद्गुरूचे गुणगान, लीन होऊन गातो सद्गुरूचे गुणगान. हे धरती आकाशामध्ये देवा तुझी सृष्टी, सद्गुरु कृपे आम्हा मिळाली दूरदृष्टी, सद्गुरु कृपे आम्हा मिळाली दूरदृष्टी. रहस्य कळता याची गेला हो अभिमान, रहस्य कळता याची गेला हो अभिमान. लीन होऊन गातो सद्गुरु गुणगान, सद्गुरूचे गुणगान, लीन होऊन गातो सद्गुरूचे गुणगान. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, कई 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 आवाज. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, ओम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पुंडलिका अवतार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. जगद्गुरु सिद्धारूढ सांगतात सगळ्यांच्या समोर हा बाळ केव्हा जन्मला. त्या आईनं गर्भस्थिती असताना 6व्या महिन्यात जीव आत प्रवेश केलाय. ते टाइम कोणाला माहित आहे सांगा म्हणला. त्या बाळाच्या स्थूल शरीरात ते सूक्ष्म जीव कवा प्रवेश केला. 6व्या महिन्यात केले. ते बाळाच्या शरीरात हे जीव कवा त्या आईच्या गर्भात गेले. ते टाइम कोणाला माहित आहे का? भटजीला म्हणतात ते टाइम माहित असलं तर सांग. त्यावेळी ते टाइम कोणालाही माहित नाही. जन्म ज म्हणजे जनन, म म्हणजे मरण, त्यामध्ये एक न आहे. जन्म आमच्या हातात नाही, मरण आमच्या हातात नाही. त्या जन्म मरणाच्या मध्ये कसं वागावं हे परमेश्वरनं आपल्या हातात दिलंय. ते दोन्ही ईश्वर त्याच्याकडून ठेवून घेतलंय. सिद्धारूढ सांगितले मन दे इकडं लेकराला. त्या पायावर टाकलेलं लेकराला सिद्धारूढच्या हातात दिली. तेव्हा सिद्धारूढ त्यांचं अमृत हस्त पोरावर फिरवून त्यांनी म्हणला ह्या पोराला काही होणार नाही. हे पोराचं 100 वर्ष विषय घेऊन जा घरी म्हणला. 100 वर्ष. सोनियाचा दिवस आजी अमृत पाहिला. 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 नामा ठेविता रूपी प्रगट पै झाला. नामा ठेविता रूपी प्रगट पै झाला. गोपाळाले तुझे ध्यान ध्यान लाग मना. गोपाळाले तुझे ध्यान ध्यान लाग मना. गोपाळाले तुझे ध्यान 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 लाग मना. गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान नको मला. गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान नको मला. गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान नको मला. आणून विसंबे हरी जगत्रय जीवना. 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 गोपाळाले तुझे ध्यान ध्यान लाग मना. गोपाळाले तुझे ध्यान ध्यान लाग मना. ध्यान लाग ध्यान लाग ध्यान लाग मना. बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. 100 वर्ष आयुष्य म्हणला सिद्धारूढ. त्या आई वडिलांना भरोसा वाटेना. परत घरी गेल्यावर काय तर झालं तर आपा आम्ही एक 20 वर्ष इथंच राहतो तुमच्या मठात सेवा करत. डॉक्टर पशी ठेवावं लागतं पेशंटला काय तर कमी जास्त. आम्ही घरी गेल्यावर परत मुलाला काय तर होईल. तुझ्या मठातच आम्ही सेवा करत इथंच राहतो म्हटल्याबरोबर सिद्धारूढ राहा म्हणलं. मन 20 वर्ष सिद्धारूढच्या मठात राहून सेवा करून गुरु कृपा प्राप्त करून त्या जन्मलेल्या मुलाने 100 वर्ष जगला. हा सिद्धारूढ चरित्रामध्ये येते. मला एवढंच सांगायचं आहे ब्रह्म का लेख तो साधू का मेघ. ब्रह्माचा नशीब जरा खोडून
बदलायचं म्हणलं तर ते संताला एकालाच अधिकार आहे. मी केव्हा पण सांगत असतो, आपल्या भारतीय संस्कृती, भारतीय संविधानमध्ये एका अपराध्याला फाशी ठरलं तर कोर्टानं ते फाशी रद्द करायचं एकाकडे अधिकार आहे, सगळ्याकडं नाही. ते मुख्यमंत्रीकडं नाही, पंतप्रधानाकडं नाही. त्या अपराधीला फाशी रद्द करावं म्हणलं तर आपला राष्ट्रपतीला एकाला अधिकार आहे. म्हणून ब्रह्म का लेख तो साधू का मेघ, त्या ब्रह्माचं लिहिलेले नशीब खोडून त्या संत कृपा झालं की काय साध्य होणार नाही हो. संताच्या चरणी मस्तक घसरून पाप गेले निघून, पांडुरंग आले धावून. संताच्या चरण स्पर्शात एवढं ताकद आहे, ताकद आहे. म्हणून आपला अभिमान सोडा, मोक्ष रोकडा. आज आपला विषय चाललाय अभिमानावर, गर्वावर, अहंकारावर. सृष्टीकर्ता करविता विनाशकर्ता ब्रह्मा विष्णू महेश्वर यांच्या धर्मपत्नी पार्वती लक्ष्मी सरस्वती यांना पण गर्व आलता म्हण. आमच्या एवढा पतिव्रता कोणी नाही जगात. तुम्हाला माहीत आहे, अत्री ऋषी अनुसूया, नारदानं सांगितला गर्व करू नका, भूमंडळात तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता आहेत. आमच्या एवढं श्रेष्ठ. मग लगेच नवऱ्याबरोबर भांडण. ते कोण भूलोकात आमच्यापेक्षा पतिव्रता आहेत म्हणा, त्याच्या पतिव्रताला हानी आणा जावा. तेव्हा ब्रह्मा विष्णू बायकोचं ऐकलंय त्यांनी पण, मग आम्ही का ऐकू नये. तसले ब्रह्मा विष्णू महेश्वर करता करविता विनाश करता जगाचा मालक आहेत ते, त्यांनी सुद्धा बायकोचं ऐकलेत. आमच्या एवढं श्रेष्ठ पतिव्रता कोणी असू नये. ते कोण अत्री ऋषीचं धर्मपती अनुसूया महापतिव्रता आहे म्हणा, त्याचा पतिव्रता भंग करून या जावा. हे तिन्ही आले ब्राह्मण रूप घेऊन. बहुत भिक्षान दे, संक्षिप्त सांगता, टाइम नाही माझ्याकडे. अनुसूया भिक्षा घेऊन आले. भिक्षा नको, आपल्याला जेवण करायचं तुमच्या घरात, या बसा. स्वयंपाक केले, ताट तयार. असा जेवत नाही मी, दिगंबर होऊन आम्हाला वाढ, मगच आम्ही जेवणार. जेव्हा अनुसूयेनं पती आज्ञा घेतली, पती परमात्मा, 3 ब्राह्मण आलेत, मला दिगंबर असं जेवू घाल म्हणाल, ते काय करू, काय अवघड आहे मला. तेव्हा अनुसूयेनं पादपूजा केली नवऱ्याचं. ते पाणी आणून त्या 3 ब्राह्मणावर टाकली, तर 3 ब्राह्मण लेकरू होऊन बसले, पंक्तीवर लेकरू होऊन. त्याला म्हणायचं पतिव्रता. तू का म्हणे ज्याची पतिव्रता त्याची देवावरी सत्ता. एवढं ताकद आहे पतिव्रतामध्ये. तेव्हा फार मोठी गोष्ट आहे. ते लेकरू झाले, पाळण्यात गेले, परत 3 आले. आमचं लेकरू तिथं पाळण्यात झोपल्यात, घेऊन जावा तुमच्या नवऱ्याला. 3 शेम दिसेल. ते कुठलं तर घेतलं तर परत आमच्या पतिव्रताला हानी येते. अनुसूयाला शरण आले देवाने. आदी जगन्माते सरस्वती लक्ष्मी पार्वती अनुसूयाला शरण आले, बाई आमच्या नवरा आम्हाला तूच शोधून काढून दे. जेव्हा काढून दिले, या सूर्यचंद्रशेपर्यंत अत्री अनुसूया या नामातच फार ताकद आहे हो. अत्री, अ म्हणजे नाही, त्री म्हणजे 3 दोष. 3 दोष नसलेल्याला अत्री म्हणतात. मलदोष, विक्षेप दोष, आवरण दोष, असं 3 दोष आपल्या शास्त्रात सांगितलेत. मलदोष, पाप का नाम मलक आहे, हे पाप जायला पाहिजे. नामस्मरणानं हा मलदोष जाते, विक्षेप राहते. हे किती दान धर्म पुण्य नामस्मरण करा, विक्षेप जात नाही. मनाचा चंचल, तुम्हाला परवा पण सांगितलं, हा मनाचा चंचल जायचं म्हणलं, मन एकाग्र करायचं म्हणलं तर त्याला सत्संग एकच पर्याय, दुसरा पर्याय नाही. सत्संगामध्येच मन राहतं. आता दररोज 3 दिवस झालं 2-2 तास मी सत्संग करायला, कोणाचं मन तर गेलंय घराकडे नाही, एकेकांचं दास्त असतंय. मन एकाग्र करण्याचं साधन म्हणजे हा सत्संग आहे, सत्संग आहे.
तेव्हा परत त्यांच्या स्वस्थानी गेले. तेव्हा भगवान विष्णू सांगते, अहंकार करू नको, गर्व करू नको, चांगला नाही. आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता कोणी नाही असं अहंकार आलता. ह्या भूलोकात अजून एक साध्वी होऊन गेले, ते सांगतो ऐक म्हणतोय विष्णू. कलिंगड देशात कलिंग राजा होता. कलिंग राजा, हा, फार दिवसानं त्याला एक मुलगा झालता. एकुलता एक मुलगा राजाला. काय कमी हो, खाऊन पिऊन वाढवला. 20-22 वर्षाचा मुलगा झाला. कारण काळ हा मरण टपका कवा येतो कोणाला सांगता येत नाही. त्या यौवनरूपी राजाच्या मुलाला मरण आलं. तेव्हा राजाला दुःख झालं. जब हम पैदा होए हम रोए जग हसे, ऐशी करणी करो हम हसे जग रोए, गत कबीरा सुन बाई साधू. त्यावेळेस राजा ढसाढसा रडू लागला. एकुलता एक मुलगा, फार वर्षानं झालत. या राजगादीला पुढं अधिकार कोण? कितीही रडलं तरी, कितीही टाइम केलं तरी उचलावंच लागते, ठेवता येत नाही. आपल्या भारत देशात ब्राह्मण हा एकच समाज आहे. 3 तास कधी पुढं ठेवत नाही त्याने. झालं गेलं, ते येणार आहे, हे येणार आहे, आमच्याकडे तर वाट बघत नाही बघा. 3 तासात अंत्यविधी ओरखतात त्याने. हे आमचे लोक बघा एक रात्र ठेवतात. कर्नाटक तरी बघा हो, अंत्ययात्रा म्हणजे 2-2 लाख खर्च येते आमच्याकडं. 4ला मेलं तरी उद्या करू म्हणते ते गावातली लोक. कारण त्या घराचं हे करायचं असतंय. रातभर दारू काय प्यायचं, चोडा काय खायचं, उपीट करायचं, 2 भजन सांगायचं, मजा चालतंय मजा. आम्ही एक भजनाला गेलतो माहितीचं. म्हणलं टाईम आहे करावं किंवा म्हणलं, अरे म्हणलं एवढं लवकर केल्यावर मग त्यांचं घर कसं हे होतं आहे, खर्च व्हावं की लोकांना सगळं दारू प्यायचं अजून आहे, उपीट खायचं आहे, मौज मजा करायचं आहे. मी म्हणलो दुसऱ्यांच्या मड्यावर तुमचं मौज मजा करता हो येड्या हो, कसला म्हणलो. त्यावेळी राजाच्या सगळे गाव जमले. बाबा राजा रडून काही उपयोग नाही, अंत्यक्रिया करायचं. त्यावेळी राजा म्हणला, माझ्या गावकरी हो, एकुलता एक माझा मुलगा आहे. रुईच्या झाडासोबत माझ्या मुलाचं लग्न लावू नका. कारण लग्न जर न झालं जर मेला तर त्या रुईच्या झाडाबरोबर त्याचं लग्न करावं लागते. आपलं संस्कृती आहे. माझ्या मुलाचं लग्न रुईच्या झाडाबरोबर करू नका. गावात दौंडी पेटवा. कोणतरी एक मुलगी दिलं तर त्या मुलीला बसवून माझं मुलाचं लग्न करा, अक्षता टाका. काय कमी आहे मला? दौंडी पेटवा. किती मागते तेवढं पैसे, सोनं चांदी सगळं देतो. दौंडी पेटवले. स्पीड सांगतो मी आता. दौंडी पेटवले. एक गरीब घराणा. कारण गरिबी हा कसा असतोय, माणसाच्या जीवनात गरिबी येऊन श्रीमंती येवो, श्रीमंती येऊन गरीब कधी येऊ नये. गरिबी म्हणजे काय असतंय त्याचा झळ त्याला पोचलेला असते. म्हणून फार सावधानं पुढं चालत असते त्याने. गरिबी परिस्थिती होते. आईवडिलांना एकच लेकरं होतं. 18-19 वर्षाची मुलगी. 1 उपास 2 उपास. वयोवृद्ध आईवडील झालते. एकुलती एक मुलगी. ते दौंडी ऐकली. आईवडिलांना सांगते, आईवडील असं असं राजाचा मुलगा मेलाय म्हणे. त्याच्या बाजूला माझा अक्षता लग्न लावणार आहेत म्हणे. पाहिजे ते दान देतात म्हणे. राज्य अर्धा राज्य देतो म्हणलेत म्हणे. या दुःखात कशाला वागायचं गाई? मरताना तुम्ही तरी सुखानं खाऊन पिऊन मरावं. मी त्या राजाच्या मुलाबरोबर लग्न करतो म्हणली ती मुलगी. करतो. आई वडील म्हणतात, बाळा नको, त्या चांगल्या कपाळाला शेण लावून घेऊ नको. नको बाळा, जाऊ नको. त्या श्रीमंती त्या पैशाच्या आशेनं तू जाऊ नको. लेकरं आई वडील सांगतात, नाही आई मी जातो म्हणली. राजाच्या राजवाड्यात गेली. सगळं राज दरबार भरलं होतं. त्या दरबारात जाऊन म्हणते, त्या मुलाबरोबर मी लग्न करायला तयार आहे, तयार आहे. सगळे लोक थक्क झाले. ए पोरी किती वेडी आहे खरं. पतिव्रता म्हणजे काय तुला माहित आहे का नाही?
चांगल्या कपाळाला शेल लावून घेते येडी, चांगल्या मंगळसूत्राला सुवासन. तुला काय माहिती का नाही? नको नाही म्हणले, मी करून घेणार. तेव्हा जमलेले लोकांनी विचार केले, त्यांनी तयार असलं तर आम्ही तरी कशाला. त्या मेलेल्या राजकुमारीच्या पोराला भिंतीला बसवले, डाव्या बाजूला हा पोरीला बसविले, कपाळाला कुंकू लावले. त्या मेलेल्या पोराच्या हाताला स्पर्श करून त्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले, पायात जोडवे घातले. सगळेजण अक्षता टाकले, अक्षता टाकले. उटीत नारळ ते भरले. संकळ लग्न संपलं, आता चला अंत्यविधीला म्हणल्याबरोबर त्या मुलाला घेऊन चालले. त्या मुलाचा अंत्यसंस्कार माती, काही जण चिताग्नी देतात, का ती पुरतात, काही जण आमच्याकडे पुरतात. त्या कलिंगड देशामधील राजाच्या मुलाला अंत्यक्रिया केले, पुरले त्याला. ते आमच्याकडे संस्कृती आहे, एक बसवणं करतात मातीचं बसवणं करून त्याच्या पूजा करून, ते माती झाल्यावर ते तीन दगड ठेवून त्या दगडावर एक बसवण ठेवायचं. मग त्याचा पूजा करून मंगळ आरती करून घरी जायचं असते. त्या मुलाच्या अंत्यविधी त्या समाधीवर 3 दगड ठेवून बसवण ठेवले, पूजा केली, आरती झालं. सगळे लोक जाऊ लागले, ते मुलगी तिथंच बसली. सगळे गावातील लोक, प्रतिष्ठित लोक म्हणू लागले, मुलगी झालं गेलं, चल आता. किती रडल्यावर तुझा नवरा काय येणार नाही, चल तुझा मागितलेले दान राजा तुला द्यायला तयार आहे, चल म्हणले. त्यावेळेला मुलगी म्हणते गावासमोर प्रतिष्ठित लोकांना, बाबाओ मी येणार नाही. अगं तुला काय पाहिजे ते राजा द्यायला तयार आहे, चल म्हणल्याबरोबर ते सुख मला नको आहे म्हणले त्यांनी. त्या राजाचं सोनं नाणं मला काही नको. इथंही स्मशान आहे माझ्या जीवनात, तिथं राजवाड्यात सुद्धा मला सुख नाही, तिथंही स्मशानाचं आहे म्हणले त्यांनी. मी इथंच राहणार, माझी पती परमात्मा इथं आहे म्हणल्याबरोबर मी इथंच बसणार म्हणले. जावा तुम्ही, मी येत नाही, जावा. शेवटी लोकांचं नाईलाज झालं, सगळे लोक आपापल्या घरी गेले. त्या मुलीनं त्या अंत्यक्रियेसाठी आणलेले फूल, पाणी, भस्म सगळं तिथेच होते. त्या समाधीवर ठेवलेले बसवण्णाची पूजा करू लागली, बेलपत्री वाहू लागली, तोंडाना ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः म्हणू लागली. श्री गुरु परमात्मा परमेश्वरा भगवंताचं नामस्मरण करू लागले, भगवंताचं नामस्मरण करू. तुझी आदारी तिष्ठून गेलो पापी मीलाचार, देवा उघड दार, देवा उघड दार, देवा उघड तुझला हाका एकही कानी नच मालिका, किती मारल्या तुझला हाका एकही कानी नच मालिका. पाथक भारे पाय थर थरे, पाथक भारे भारे
आपल्या जीवनात 8 अशी गोष्टी आहेत सारखा येतात आणि जातात. आपल्या जीवनात सारखा येतात सारखा जातात. 1 2 म्हटल्यावर श्रीमंतिकी गरिबी स्थिर राहत नाही हो, येतात जातात. हे 2 संगत आपल्या जीवनात सारखा येणार सारखा जाणार. 2 संगत श्रीमंत गरिबी एकदा आलं तर जात नाहीत, यायलाच येत नाहीत. त्याने एकदा आल्या तर आमच्या जवळील जात नाही. ते म्हणजे आपल्या जवळील कला, आपला विद्या. आपल्या सुतार साहेबांचा कला कोण हिसकावून घेऊ शकता का? एकदा जरा ज्ञान झालं, एकदा जर कला आला की ते कोणी घेऊ शकत नाही. एकदा आलं तर ते जाणार नाही. असं 2 गोष्टी आहेत, त्याला बोलवावं लागतंय, बोलूशिवाय येत नाही. ते म्हणजे कीर्ती अपकीर्ती. कीर्ती व्हावं म्हणजे उगाच होतं का? बोलावं लागतंय, करावं लागतंय. आणि त्याने अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धन यौवनम अस्थिरम पुत्रधारेदम धर्म कीर्ती द्वयम स्थिरम. कीर्ती अपकीर्ती कायमचे असतात. मरावे परी कीर्ती रूपी उरावे संतांनी सांगितले. कीर्ती अपकीर्ती बोलावं लागते. लास्ट असा आहे, न बोलवता येतात, त्याला बोलवायचं काय गरज नाही. ते 2 म्हणजे आपला वृद्ध आणि मरण. त्या आपोआप टायमाला येतात ते. बाल्यपण, तारुणपण, मुप्प, वृद्धावस्था ते येणारच, मरण येणारच आहे. महासाध्वी त्याचं नाव आहे चन्नम्मा. चन्नम्मा कलिंग देशात होऊन गेलेले आहे. त्याने पती परमात्मा सार्वभौम मला इथंच सुख असे म्हणून त्या स्मशानात बसवण्याचा पूजा करत बसली. पहाट 4 वाजले. साक्षात कैलासाहून त्या नंदेश्वरानं आज्ञा केलं परमात्माला, परमात्मा माझी मुलगी माझा भक्ती करू लागली आहे, माझी नामस्मरण करू लागली आहे. देवा चला त्या मुलीवर आलेलं संकट बघून येऊ चला म्हणून त्या नंदेश्वरानं शिव पार्वतीला नंदीवर बसवून त्या स्मशानात आले. डोळे झाकून नवऱ्याच्या स्मशानासमोर त्या नंदीसमोर तोंडानं भगवंताचं नामस्मरण करत बसलेली मुलगी बघितले. त्या बसवण्णाने त्याचा शिंगेनं त्याला जागा केला. मुली तुझ्या भक्तीला प्रसन्न झालेलं काय मागायचं आहे माग. त्यावेळी मुलीनं काय मागावं असं गृहीत धरू. आम्ही पण सत्संग करतोय, माळकरी आहो. एखादा वेळे पांडुरंग भेटला, तो माझा लय भक्ती करू लागला, भजन करू लागला, तुला काय पाहिजे माग म्हणल्यावर काय मागेल तुम्ही? देव भेटणार नाही सोडा. एखादा वेळेस भेटला, आम्ही काय मागतो? एकानं तरी 2 मित्र होते, आस्तिक होते. ते नास्तिक देव आहे असं मानत नव्हते. ते घराला वज्ज, गल्लीला वज्ज, गावाला वज्ज झालते ते 2. तेवढे घरातले लोक बघा, जोपर्यंत आम्ही कमवतो, जोपर्यंत आम्ही काम करतो, तोपर्यंत सगळं घराचे प्रेम करतात. मग काही कमावचं नाही, काही आणून द्यायचं नाही म्हटल्यावर कोण प्रेम करते? जा तिकडं, मस्जिदीकडं म्हणतात, मठाकडे जा तिकडे. 2 विचार केले, भोळे शंकरा, देवादे देव महादेव भोळे शंकर आहे, त्याचं भक्ती करू, काय तर मागून घेऊ, चल जायचं. या जाऊ चल. एक डोंगरात आले, एका कड्याला डोंगरात हेनी बसले, एका डोंगराकडे हेनी बसले. देवाचं भगवंताचं स्मरण करू लागले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. परमात्मा तथास्तु म्हणला. बघता काय पाहिजे माग. त्याने म्हणला, डोळे वगळला, माझा दोस्त एक पलीकडे बसलाय, त्याच्याकडे गेला का पहिला माझ्याकडे आलो म्हणला. पहिला तुझ्याकडे चलो माग. नाही म्हणला, पहिला त्याला देऊन या काय द्यावंचं. अरे
तूर्तदान महापुण्य आहे. प्रसन्न झालो, काय मागायचं मागून घे. नाही देवा, तुम्ही त्याला पहिला देऊन या. त्यांनी म्हणताय मी जातो रे, पुन्हा येत नाही, मागून घे. नाही म्हणला, पहिला त्याच्याकडे जावा. त्यांनी काय मागताय बघा, त्यांनी काय मागताय त्याला पहिला देऊन या. मग देव इकडं आला. तथाच तू म्हणला काय पाहिजे म्हणला. देवा पहिला तिकडे गेलता, काय मागितलं त्याने, पहिला तुला माग म्हणलंय. मग त्यांनी विचार केला, माझ्यापेक्षा दुपटीनं मागं दिसतंय म्हणताय, माझ्यापेक्षा श्रीमंत व्हावं म्हणताय. त्यांनी काय म्हणला, देवा माझा एक डोळा, एक पाय, एक हात जाऊ दे म्हणला. तथाच तू म्हणला, एक डोळा, एक हात, एक पाय गेला, इथं आला. तथाच तू काय, त्याला काय दिलं तुझं डबल द्या मला. त्या माझ्या दोस्ताला काय दिलं त्याचं डबल द्या मला म्हणला. तथाच तू म्हणला, दोन्ही डोळे, दोन्ही हात, दोन्ही पाय गेले. असं मागायचं असतं देवाला. एका बाईनं तरी मला नातू व्हावं, देवाला विठुराया तुला सोन्याची टोपी घालतो म्हणले, पण सोन्याची टोपी. तथाच तू पांडुरंग प्रसन्न झाला, मुलगा पण झाला. पुढं 5 वर्ष 10 झालं, सोन्याची टोपी काय आणला. पांडुरंग म्हणला, आजी खोटं बोलती का काय, सोन्याची टोपी घालती म्हणला. कवा घालते, उद्या घेऊन येतो बाबा. त्याचं मुलाचं नाव पण सोन्याची ठेवली ती. एक साधा पिंजाळ टोपी घातली सोन्या डोक्यावर आहे, घेऊन गेली पांडुरंगा पुढं. पांडुरंगा तुझा नवाज सोन्याच्या टोपी तुझ्या डोक्यावर घे म्हणली. बसवण्णा, देवादिदेव महादेव पार्वती तिघ त्रिमूर्त आलेत. का मागाचे माग. तेव्हा त्या मुलीनं, बाबा या जीवनात मला काही नको, माझं मांगल्य, माझा पतिवर्था, माझी सुवासीन मला मिळायला पाहिजे, एवढंच माझी इच्छा आहे म्हणल्याबरोबर त्या बसवण्णाने त्या स्मशानला शिंगानं कुसून त्या आतलं मूर्त शरीर बाहेर काढला. देवादी देव महादेव मृत्युंजय मंत्र पठण केले. मेल्याला राजकुमारला जिवंत केले, जिवंत केले. देवीच्या देवळात कोण ग उभी, ओटी बराया उभी अंबिका, दर्शन दे ग मला मी थांबू कुठेवरी. अंबिका दर्शन दे ग मला मी थांबू कुठेवरी. अंबिका देवीच्या देवळात कोणला उभी, देवीच्या देवळात कोणला उभी, ओटी बराया उभी, ओटी बराया उभी. अंबिका दर्शन दे ग मला मी थांबू कुठेवरी. अंबिका दर्शन दे ग मला, दर्शन दे ग मला. त्यावेळी देवादिदेव महादेवानं मृत्युंजय मंत्र पठण केले, मेलेल्या राजाला जिवंत केले. तेव्हा बसवण्णा शिव पार्वती त्या मुलीला आशीर्वाद दिले, बाई तुझं भक्ती धन्य धन्य. भक्तीचे वर्म जयाच्या हाती, दया क्षमा शांती अष्टमा सिद्धी दोळंगती द्वारे. भक्तीचे वर्म कळून घ्यायला पाहिजे. त्या भगवंताचा भक्ती आपल्या अंतकरणातील अहंकार नाहीसा झाला पाहिजे. म्हणून श्री विष्णू भगवानाने लक्ष्मीला सांगितला, असं अहंकार करू नको, तुझ्यापेक्षा कितीतरी पतिव्रता आहे त्या भूतलावर. मला आज ह्या विषयावर अहंकार महाराक्षस आहे. आपल्या देवी पुराणात 9 दिवस नवरात्री 9 राक्षसांना विद्ध करून देवीने मारले. मी कालच सांगितलो, हा देवी पुराण नाही, हा ध्येयाचा पुराण आहे. काम क्रोध लोभ मोह मद मच्छर हा महाराक्षस दैत आमच्यातच आहे, बाहेर नाही दैत. म्हणून आपल्या देवी महात्मा सप्तशक्ती, दुर्गा शक्ती, दुर्गा सप्तशक्ती, त्या पुराणात प्रत्येक अध्यायाला लास्ट अध्यात्म देवी पुराण नाही, हा ध्येयाचा पुराण आहे. रक्तबीज दैत्य, एक रक्त दैत्याचं पडलं की 100 दैत्य जिवंत होणार. त्यावेळी देवीनं
त्या रक्त पडू नये म्हणून त्याचे विराट रूप धारण केली. त्या विराट रूप धारण जीभ पसरली, सगळं रक्त दैत्याचं पिऊ लागले. ते रक्त बीज दैत्य आपल्यात कोण आहे? आशा. मन मरे माया मरे मानव मर मर को गए मगर आशा तृष्णा कभी नाही मरे. कबीरदास सांगतात. माणसाचं जीवन आशेवर जगतोय. आशा असावा पण दुराशा असू नये, अहंकार नसू नये. त्या रक्तबीज एक थेंब पडलं की कसं परत 100, एक आशा पूर्ण झालं की परत आशा. आशा कोणाला सुटलं नाही. म्हणून माझ्या भाविक भक्तांनो, या अंबाभवानी या देवस्थानामध्ये 3 दिवसाचा हा सत्संग, हा प्रवचन आम्ही एका दिवसाचं नियोजन केलं ते तरी देवाची आले मनात ते कोणाची चाले ना. त्या अंबाभवानी मनात आलं तर 3 दिवस इथं व्हावं. मग आमच्या हातात काय हो? आम्ही निमित्त ओगा निमित्त ते करता करविता जगाचा माता पिता त्याने आहेत. त्याच्या मनात आलं तर आम्ही काही केलं तरी ते होत नसते. ಕನ್ನಡमध्ये एक म्हण आहे, ನಾನು ಮಾಡುವುದೊಂದು ಭಗವಂತ ನೀನು ಮಾಡುವುದೊಂದು, ನಾನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಬಯಸಿದರೆ ಆಗುವುದೊಂದು. आम्ही कसं विचार करतो तसं होत नाही कधी. आमच्या मनासारखं होत आहे का? आम्ही एक प्लॅन करतो, ते प्लॅन वेगळंच होत आहे. देवाची आले मना ते कोणाची चालेना. म्हणून माझ्या तुळजाभवानी अंबाबाईच्या मनात त्रिगुणात्मक 3 दिवसाचा मलविक्षेप आवरण दोष, आपल्यातील महादैत्य काम क्रोध लोभ मोह मद मच्छर षडरूपी महादैत्याला मारल्याशिवाय त्या भगवंत प्राप्ती होत नाही. कुठलाही संत महात्मा असू दे, कुठला ज्ञानी असू दे. म्हणून आपल्या संतांनी सांगतात, मना तुका मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, होतो पंडित ज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, 4 वेद मुखोद्गत वाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. 6 शास्त्र 18 पुराण ज्ञान सगळं वेदोक्त ज्ञानी असला तरी त्याच्याजवळ गर्व असला की ते सगळं हानी होत असते. म्हणून आमच्या ह्या जीवनात सुख समृद्धी आयुष्य आरोग्य पाहिजे असलं तर करुणेनं वागावं, दयानं वागावं, शांततेने वागावं, समाधानानं वागावं. हाच आपल्याला मोठं भूषण आहे. आमचं पुरंदास, कर्नाटकमधले पुरंदास म्हणतात, ताळुव कित अधिक धोड तपाईला. ताळुव शांतीपेक्षा कुठलं मोठं तपच नाही म्हणलं त्यांनी. कोण शांती आहे लई दिवस जगतंय म्हण. ज्याच्याजवळ शांती येत नाही, अहंकार येतंय, ते फार दिवस टिकत नाही. गर्वाचं घर खाली होणारच. म्हणून आजच्या ह्या गर्व अहंकार या महाराक्षसाला आपण बाहेर काढायचं म्हणलं तर संत महात्मा सद्गुरू कृपा शिराशिदा होत नाही. म्हणून तसल्या संत सद्गुरू कृपा आपण प्राप्त करून घ्यायचं आहे. ते अंतकरण पवित्र झालं की गुरु आपणच येत असतोय. एका झाडात आंबा, पहिला आंबा लागतोय पण कुठला पक्षी येऊन खात नाही, कारण कच्चा असतं ते आंबा. कच्च्या आंब्याला कुठलाही पक्षी शिवत नाही. त्या झाडात बसतात, मलविसर्जन करतात, त्या फळावर पण करतात मलविसर्जन. त्यावेळी त्या फळाला चुकून सुद्धा बघत नाही ते पक्षी. त्याच झाडात ते आंबा पिकला की त्या कुठल्या पक्षीला बोलवावं लागत नाही, ते पक्षी आपणच येऊन ते आंबा खात आहे. तसा जोपर्यंत आपल्याजवळ हे षडरूपू बाहेर जाऊन शांती करुणा स्वधर्म जागृत होत नाही, भक्ती परिपक्व होत नाही, तोपर्यंत पांडुरंग परमात्मा, देवादिदेव महादेवा, आई तुळजाभवानी आमचा फळ खाण्यासाठी त्याने आतुरतेने येतात. भक्ती हा पाहिजे, भक्ती पाहिजे, भक्ती पाहिजे. राहू द्या, टाईम झालेला आहे. आजच्या या सत्संगाला आपले इचलकरंजी शासकीय अधिकारी
कारण आमच्या कन्नडमध्ये म्हण आहे, वैर्य कंडली धैर्य माडो, सरकार कंडली सलाम माडो. सरकार माणूस आलं तर त्याला नमस्कार करावा लागतो. हा, सरकार म्हणजे शासन देव असल्यासारखं. आपल्या हा शिटीतील एक सरकार, आपल्या सोलापूरचे देशपांडे साहेब म्हणून, परवाच आमच्या सुतार साहेबाच्या प्रसाद घ्यायला गेलतो, तिथं त्यांचं त्यावेळेला भेट झालं. त्यांच्या शुभ हस्ते आमचा सन्मान करण्यात आलं. भौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. त्या मागच्या कुठल्या जन्माचं पुण्य, साहेबाचं दर्शन, साहेबाच्या हस्ते आमचं दर्शन झालं. त्या साहेबाने तुमच्या तुळजाभवानी मंदिरला कालच येणार होते, ऑफिसमध्ये लेट झाल्यामुळं मी संतांना वचन दिलो येतो म्हणून. आज शेवट दिवशी तरी जाऊन यावं म्हणून हाय ते सगळं ऑफिसचं काम बंद करून साहेब आपल्या सत्संगाला आलेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. त्या आपल्या देवस्थानचे नाना साहेबांचा सत्कार करावा असं मी विनंती करतोय. संतपद घेऊया आणि मग करूया. हां ठीक आहे, ठीक आहे. हां हां, संतपद घ्या, आरती नंतर करू. संतपद घेऊया. संतपद झाल्यावर मग सत्कार करू.